आज संत तुकाराम महाराजांची पालखी दौंडच्या येवतमध्ये मुक्कामी असून पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली। 1500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर आता लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून आता उरुळीच्या दिशेने खरं तर रवाना झालाय। दौंड तालुक्यातील यवतमध्ये खरं तर आज पालखीचा मुक्काम असणार आहे। खरं तर पुणे सोलापूर महामार्ग खरं तर मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी दुमदुमून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे ग्रामीण पोलीस जी काही हद्द आहे या हद्दीमध्ये खरं तर आता पालखी सोहळा या ठिकाणी प्रवेश करतोय। खरं तर पोलिसांकडनं या ठिकाणी चोख बंदोबस्त खरं तर लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत खरं तर पुण्याचे पोलीस अधीक्षक मला सांगा आता ग्रामीण भागामध्ये पालखी येते कसा बंदोबस्त कशी तयारी ह्यामध्ये माऊलींची पालखी काल आपल्या इथे सासवड येथे मुक्कामी आलेली आहे। त्यासोबतच आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा आपण उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुंजीरवाडी येथे आपल्याकडे ती हँडओव्हर झालेली आहे। त्या अनुषंगाने दोन्ही पालख्यांच्या मिळून जवळपास आपण 1500 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी लावले आहेत। त्यासोबतच इतर जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे। आरसीबीची पथकं असतील, एसआरपीचे प्लाटून्स असतील, ते सुद्धा ह्या पूर्ण बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहे। पालखी सोबत एक फिरती गाडीच आहे ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। त्यासोबतच मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा आमचे व्हिडिओग्राफर्स असणार। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे पोलीस ग्रामीण हद्दीमध्ये खरं तर आता पालखी येते आणि यासाठी आता पुणे ग्रामीण पोलीस हे सज्ज झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, उरुळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।